मित्रांनो, जर PYQ केले असतील ना, तर तुमचं राज्यसेवा निघण्याचे चान्सेस 90% वाढतात. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC या चॅनलवरती. तर मित्रांनो, राज्यसेवा 2026साठी जर 25 मार्क मिनिमम वाढवायचे आहेत, तर तुम्हाला PYQचा डोस पाहिजेच. आणि तो डोस देण्याची तयारी कोणाची आहे, तर डॉक्टर MPSCची तयारी आहे तुम्हाला PYQ डोस देण्याची. तर चला सुरुवात करूया. PYQ डोस ॲटलिस्ट आहे काय समजून घेऊ. तर रोल काय PYQचा 2025च्या प्रीमध्ये माहिती आहे आपल्याला. PYQ कसे रिपीट झाले 2025च्या प्रीमध्ये, 2024च्या प्रीमध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कसं करायचं PYQ? 2 आठवड्यात होऊ शकतात का तुमचे PYQ? तुमच्या अनुसार सांगा मला कमेंट करून. 2 आठवड्यात होऊ शकतात का सगळे PYQ? आणि कोणतं पुस्तक वापरायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ नीट बघा हा. ओके. तर आधी तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतो. हा 2014चा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये खालीपैकी कोणते नाटके हर्षवर्धनाने लिहिली? प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद. इथे बघा, हर्षवर्धन या राजाने खालीपैकी कोणते साहित्य लिहिले? प्रियदर्शिका, हर्षचरित्र, रत्नावली आणि एक ऑप्शन मिस झाला वाटतं, आहे नागानंद. ऑप्शन बघा आणि इकडे बघा. 2014 आणि 2024 म्हणजे तुम्हाला कळतं रेपिटेशन कुठे आहे. मला हे दाखवून द्यायचं म्हणजे PYQ ॲनालिसिस एवढं इम्पॉर्टंट आहे. ओके. आणखी दाखवतो. आता हे डायरेक्ट हिट आहेत क्वेश्चन, डायरेक्ट हिट झालेले क्वेश्चन आहेत. जिओलॉजिकल टाईम पिरियडवरती क्वेश्चन आहे हा. हा क्वेश्चन सगळ्यांना वाटत होता कुठून आणला, काय आणला, काय आहे कॅरोनिफरस टेरिफरस. जर 2016चा क्वेश्चन बघितला तुम्ही, तर यात बघा, पुढीलपैकी विधानांपैकी कोणते योग्य आहे? आधुनिक मनुष्य इओसिन या कालखंडात जन्माला आला. डायनोसॉर्स क्रिटेशियस या कालखंडात नाहीसे झाले. क्रिटेशियस इथे दिसते का? कालखंडावरून तुम्हाला आयडिया आले पाहिजे. जर तुम्ही 2016चा क्वेश्चन पेपर जर नीट केला असेल, तुम्हाला जर माहीत असेल की इओसिन कालखंडावरती क्वेश्चन येतात, जर कालखंड नीट केले तर तुम्हाला ॲटलिस्ट एवढी आयडिया असते ना, की म्हणजे कुठला कालखंड सर्वात पहिला आहे, कुठला सर्वात नंतर आहे, तर त्याच्यावरून तो आन्सर निघून जातं तुमचं. ओके. म्हणजे तुम्हाला टॉपिक पण बघायचे आहेत आणि डायरेक्ट हिट झालेले क्वेश्चन पण. आता त्या सगळ्या गोष्टी मी नंतर सांगणार आहे. ॲटलिस्ट आधी क्वेश्चनचं ॲनालिसिस बघून घ्या. इथे बघा, 2019मधला क्वेश्चन. नेबुलर हायपोथिसिस आहे, मेटेरॉइड हायपोथिसिस आहे, पॅलेस्टिलियन हायपोथिसिस, टायडल हायपोथिसिस. कोण त्यांनी डिस्कवरी केली, ते इन्व्हेंटेड कोणी केलं आहे? आता इथे बघा, इमॅन्युएल कांट, लॅपलास, चेंबरलिन, जेम्स अँड जीन्स. भरती परिकल्पना, नंतर वायुरूपी परिकल्पना, तेजोनित परिकल्पना, ग्रहीय परिकल्पना. आता इथे सेम नावं दिसतील तुम्हाला इथे काही. आणि हे इथे पण बघा, नेबुलर हायपोथिसिस आहे, बायनरी थेरी आहे, सिफेट थेरी आहे. मग याच्यातलं कॉमन जर बघितला तरी तुमचं ऑप्शन एलिमिनेट होऊन आन्सर येते. 3 वेळा क्वेश्चन रिपीट झाला त्या गोष्टीवरती. आता खाली बघा, खालीपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी आयन दिन येतो? हा क्वेश्चन. इथे बघा, वसंत संताप, उन्हाळी आयन दिन, हिवाळी आयन दिन, शरद संताप. 2017, 2023. 2023मध्ये आणखी एक विचारलं, खालीपैकी कोणत्या मूळ अक्षराचे चंद्राचे 3/3 भाग दर्शवणे हा नमूद करते? इथे एक डायग्राम दिलेली आहे आणि त्यातून आपल्याला ओळखायचं होतं गिबिंग फेज, वॅक्सिंग फेज काय असतं चंद्राचं, ते एक क्वेश्चन होता. तर जर तुम्ही हा क्वेश्चन केला तर तुम्हाला हा क्वेश्चन येणं गॅरंटेड होतं. पुढे बघा, आता पुढे 2 विधान दिलेत. उष्णकटिबंधीय सदाहरित वने आणि उष्णकटिबंधीय कदापर्णी वने. हा झाला क्वेश्चन. आता इथे बघा, उष्णकटिबंधीय जंगले, पानझडी वने, सूचीपर्णी वने. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की झाडांच्या वर्गीकरणावरून पण क्वेश्चन येतात. कुठे त्यांची लोकेशन आहे, काय त्यांचे फीचर्स आहे, याच्यावरचे पण क्वेश्चन आहेत तिथे. मग ते ध्यान ठेवायचं आपल्याला. ओके. आता इतिहासाचे क्वेश्चन बघा. मोहम्मद घोरी राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांचे स्वतंत्रपणे राज्य करण्याची सुरुवात केली व त्याने त्याचा आता भूभाग जोडवायचा आहे. कुबाचा, नंतर महम्मद इन बख्तियार, नंतर ऐबक, नंतर हे कुठल्या शासनामध्ये त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी राज्य केलं हे इथे दिलेलं आहे. आता इथे बघा, बलबन विद्या दिले, मोहम्मद बिन तुगलक दिले, अल्लाउद्दीन खिलजी दिले, फिरोजशाह तुगलक दिले. आता तुम्हाला ॲटलिस्ट यांची माहिती जरी कन्फर्म माहीत पाहिजे, मगच तुम्हाला ते आन्सर क्लिक होणार. कारण हिस्ट्रीमध्ये एवढा वास्ट सिलेबस आहे की कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचं, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचं नाही हे कळत नाही. मग ॲटलिस्ट यांची नावं आणि यांचं डिटेल कार्य. आता मोहम्मद बिन तुगलक किती वेळा आला आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. किती वेळा जर PYQ बघितलं असेल तुम्हाला पण माहिती असेल याचं इम्पॉर्टन्स किती आहे. अल्लाउद्दीन खिलजी असो, फिरोजशाह तुगलक असू द्या, गुलाम वंश जे आहे त्याच्याबद्दल खूप जास्त क्वेश्चन आहेत इतिहासाचे, तर ते चांगली केले पाहिजेत तुम्ही.
आता इथे काय खालीपैकी कोणत्या व्यक्ती, आता बघा उलेमानचे वर्चस्व कोणी नष्ट केलं, पराक्रमी योद्धा. आता इथे पण ऑप्शन बघा तुम्ही, मोहम्मद बिन तुगलक, कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, अल्लाउद्दीन खिलजी. हे सगळ्या ऑप्शनबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे. ओके, आणखी क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. आता हा क्वेश्चन 2019चा. इथे बघा 24 जानेवारी 1950 रोजी काय झालं ते इथे दिलेलं स्टेटमेंट होतं. परत 2024मधला क्वेश्चन, 24 जानेवारी 1950 रोजी काय झालं होतं. ओके, तेच क्वेश्चन आहे ना. ॲटलिस्ट तुम्ही जर ऑप्शन जर केले, ऑप्शन डायरेक्ट रिपीट होत आहेत. तुम्ही बघा ना, ऑप्शन डायरेक्ट रिपीट होत आहेत इथे. आता योग्य जोड्या लावायचे. मिझोराम, मेघालय. राज्यांची निर्मितीनुसार नागालँड, महाराष्ट्र. इथे बघा खाली नमूद केलेल्या राज्यापैकी निर्माण केलेले किंवा पूर्ण राज्याच्या दर्जेले योग्य कालक्रमानुसार लावायचे. 2014मधला क्वेश्चन 2018मध्ये 4 वर्षात रिपीट होतात. म्हणजे मिनिमम तुमचं 4 वर्षात ना क्वेश्चन रिपीट होत आहेत. 4 वर्षाला क्वेश्चन रिपीट होतात. 2, 3, 4 आणि गॅप ॲनालिसिस करायला पाहिजे. म्हणजे किती वर्षांनी क्वेश्चन रिपीट होतात त्यावेळेस चान्सेस जास्त असतात. मी नाही म्हणते की गॅप ॲनालिसिसमुळे तुम्हाला एक्झॅक्ट माहितीच पडणार आहे की क्वेश्चन तेच येतात, पण ॲटलीस्ट गॅप ॲनालिसिस केलं तर तुम्हाला आयडिया येते की क्वेश्चन येणार कुठले आहेत, कुठल्या टॉपिकवरती येणार आहेत. आता इथे बघा भारताचे मार्क्सवाद कम्युनिस्ट पक्ष CPIM याची स्थापना केव्हा झाली. 1964. आता इथे बघा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPIM स्थापना कुठे झाली कळतं आहे. क्वेश्चन कसे येतात. हा 2023चा क्वेश्चन आहे, हा 2021चा क्वेश्चन. 21चा क्वेश्चन नीट केला असता 23च्या क्वेश्चनमध्ये 2 मार्क भेटले असते. ओके, इथे बघा जोड्या लावा. नॅशनल पास विचारले, राज्य विचारले. इथे गोवा राज्य बघून ठेवा, इथे पण गोवा राज्य बघून ठेवा. जर जोडी लागते, एक जर जोडी बरोबर आली तर तुमचं आन्सर निघतं आहे. ओके, तेच मला सांगायचं होतं. मग आता हे तुम्ही ॲनालिसिस केलं, हे डायरेक्ट हिट क्वेश्चन होते. म्हणजे दरवर्षी असे डायरेक्ट हिट क्वेश्चन येतातच. डायरेक्ट क्वेश्चन. ॲटलिस्ट ऑप्शन रिपीट होतात. ऑप्शनमधूनच तुम्हाला आन्सर भेटून जाते. मग PYQमध्ये असे डायरेक्ट रिपीट क्वेश्चन किती येतात. 20 तरी क्वेश्चन दरवर्षी डायरेक्ट रिपीट होतात. म्हणजे ऑप्शन रिपीट होतात किंवा क्वेश्चन रिपीट होतात. त्यांचे ऑप्शन पण सेम असतात काही वेळेस. मग ॲटलिस्ट एक ऑप्शनबद्दल तुम्हाला माहिती असेल ना, एलिमिनेशनला खूप सोपं जातं 1-2 ऑप्शनबद्दल माहिती असेल तर. ओके, मग डायरेक्ट रिपीट असतात. आणि घटक म्हणजे टॉपिक तर रिपीट 50% टॉपिक रिपीट असतात. आता PYQचे तुम्ही 2024चा पेपर काढून बघा आणि 2025चा पेपर काढून बघा. जे टॉपिक्सवरती क्वेश्चन विचारलेत ना घटकांवरती, तेच टॉपिक रिपीट झाले 2025मध्ये. मग 50% क्वेश्चन घटकांवरचे रिपीटेड, डायरेक्ट क्वेश्चन 20 आहेत. तर टोटल किती होते 70%. आणि 200पैकी 70% किती होते. जर तुमचा CSAT चांगला असेल तुम्ही आन्सर करून सांगा, कमेंट करून सांगा मला. आता या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात खरं सांगा. PYQ खूपच गरजेचं आहे. PYQ मस्ट आहे. मग कसं करायचं PYQ. पुस्तक कुठलं घ्यायचं. PYQ आता पुस्तक आधी वाचलं तुम्ही, समजा स्टँडर्ड बुक वाचलं, कोळंबे सरांचे पुस्तक वाचलं किंवा लक्ष्मीकांत वाचलं, पुस्तक वाचलं. PYQ बघा. PYQमधून काय करायचं, मार्गदर्शक घ्यायचं म्हणजे गायडन्स घ्यायचं आपण. PYQमधून कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन होते, कसा क्वेश्चन विचारत आहे, स्टेटमेंटवरती क्वेश्चन आहे का, की लँग्वेज फिरवते, की कुठला फॅक्ट विचारते, ते गोष्टी सगळ्या आपल्या मार्गदर्शक म्हणून PYQ काम करेल. नंतर खोलवर त्याच गोष्टीचा आपण खोलवर अभ्यास करायचा आहे. PYQवरतीच क्वेश्चन रिपीट होत आहेत ना, मग PYQवरतीच खोलवर अभ्यास करा, तुम्हाला चांगले मार्क्स येतील. जसं की एक्झाम्पल, आता तुम्ही पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वाचतंय. मग PYQ बघताना काय करायचं, नवीन गोष्टी काय विचारल्या आहेत क्वेश्चनमध्ये PYQमध्ये त्या बघायच्या आणि त्या नोट्समध्ये ॲड करायच्या. नोट्स किंवा तुम्ही जर पुस्तकात ॲड केलं ते पण चांगलं आहे. पिक्टोग्राफिक मेमरीमध्ये सेव्ह होतं किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह होतं. त्याच्यामुळे ते एक्झाममध्ये डायरेक्ट क्लिक करतं. नवीन गोष्टी शिकणार तुम्ही. फोकस ऑन द एरिया म्हणजे ज्या गोष्टीवरती जास्तीत जास्त क्वेश्चन आले त्याच्यावरती तुम्ही फोकस करणार. ओके, नंतर फ्यू फॅक्ट्स. आता काही आता मुलं म्हणतात सगळेच मी जे अमेंडमेंट्स आहेत ते पाठ करणार आहे, घटना दुरुस्ती जेवढ्या पण झालं ते पाठ करणार आहे. गरज आहे का. ज्या खूप वेळा विचारलं तेच पाठ करणार. जसं की 42वी 44 अमेंडमेंट, नंतर 101 अमेंडमेंट खूप वेळा विचारलं, ह्या चांगल्या करून ठेवा ना. बाकीच्या 30च्या 30 नाही होणार आय नो, पण ज्या PYQमध्ये येऊन गेल्या आहेत खूप वेळा त्या नीट करून ठेवा. आणि ह्याच गोष्टींचं रिव्हिजन करायचं आहे. जे तुम्ही नवीन कन्सेप्ट शिकला आहेत, ज्या एरियावरती तुम्ही फोकस बघितला आहे, जिथे खूप जास्त क्वेश्चन येतात आणि जे फॅक्ट्स खूप वेळा विचारले गेले आहेत त्याचं तुम्ही रिव्हिजन करणार आहात. ओके, हाऊ मेनी इयर्स म्हणजे आता किती वर्षाचे तुम्ही PYQज करणार आहेत. तर माझ्या मते 14 वर्षाचे तुम्ही PYQज केलेत तर हे मिनिमम आहेत. 14 वर्षाचे PYQ जर केले ना, गॅरंटीड देतो तुम्हाला खूप फायदा होणार त्याचा. 2012पासून 2026पर्यंतचे म्हणजे 25पर्यंतचे PYQ करायचे तुम्हाला राज्यसेवेचे. आणि जर तुम्हाला खरंच अभ्यास करायचा आहे, खरंच तुम्ही डेडिकेटेड आहात खूप, तर राज्यसेवा कंबाईन ग्रुप B ग्रुप Cचे आणि मुख्य परीक्षेचे राज्यसेवेचे मुख्य आणि कंबाईनचे मुख्य यांचे जर केले ना तुमचा 90% पेपर निघून जातो. 90% क्वेश्चन पेपर. पुस्तक कुठले लोकसेवा पब्लिकेशनचं PYQ अप्पा हातनुरे सरांचं पुस्तक आहे. 21,000 क्वेश्चन पेपर्सचं.
दुसरं आहे ज्ञानदीप अकॅडमीचं PYQ बुक. आणि तिसरं आहे आयोगाचं वेबसाईट, ज्याच्यावरती डायरेक्ट ऑफिशियल पेपर्स अपलोड केलेले आहेत. ऑफिशियल पेपर्स, त्या पेपर्सला सेल्फ ॲनालिसिस करावं लागेल. सेल्फ ॲनालिसिसमध्ये तुम्हाला ऑप्शन ॲनालिसिस, ट्रेंड ॲनालिसिस आणि गॅप ॲनालिसिस हे सगळं शिकवलेलं आहे कसं करायचं ते करावं लागेल. नंतर जर ते पण नाही भेटत असेल आयोगाच्या वेबसाईटवरती, पण टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आहे. त्या लिंकवरून, टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तिथे ॲनालिसिस केलेली PDF अवेलेबल आहे. ओके, थँक्यू.